कागलमधून शरद पवार यांनी हसन मुश्रीफांना जागा दाखवून देण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर मुश्रीफांनी देखील अल्पसंख्याक कार्ड खेळलाय। माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या मागे शरद पवार का लागलेत अशी टीका मुश्रीफ यांनी केली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। स्वतः साहेब 3 तारखेला काल कागलला येत आहेत, म्हणून माझ्यासारख्या छोट्या अल्पसंख्याक समाजाच्या माणसाच्या मागे लागण्याची गरज काय आहे का, मला याची चिंता लागलेली आहे। शरद पवार साहेब माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या मागे का लागले समजत नाही, असा थेट निशाणा मंत्री हसन मुश्रीफांनी शरद पवारांवर साधला। समरजित घाटगेंच्या पक्षप्रवेशाच्या सभेतून थेट कागलमधून शरद पवारांनी मुश्रीफांना जागा दाखवण्याचा इशारा दिला। त्यानंतर मुश्रीफांनी अल्पसंख्याक कार्ड बाहेर काढलं। व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केले, तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं, पण प्रसंग येतो संकट येतात, त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून भलत्याच्या मागं आमचे काही जुने सहकारी केले, ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही 2 अल्पसंख्याक आमदार आहोत, त्यापैकी एक आहेत नवाब मलिक साहेब, एक आहे मी। आता मी या अल्पसंख्याक समाजाचा एक छोटा कार्यकर्ता असताना 8 दिवसापूर्वी जयंत पाटील एक सभा घेत आहेत, त्यांना प्रवेश देत आहेत, पुन्हा स्वतः साहेब 3 तारखेला काल कागलला येत आहेत, म्हणून माझ्यासारख्या छोट्या अल्पसंख्याक समाजाच्या माणसाच्या मागे लागण्याची गरज काय आहे का, मला याची चिंता लागलेली आहे। मुश्रीफांनी अल्पसंख्याकावरून शरद पवारांना घेरलं, तर जितेंद्र आव्हाडांनी महायुतीच्याच नितेश राणेंच्या वक्तव्यावरून मुश्रीफांवर हल्लाबोल केला। मशिदीत घुसून मारण्याची धमकी नितेश राणेंनी दिली, तेव्हा का बोलले नाहीत असा सवाल आव्हाडांनी केला। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तुमको अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना। एवढंच जर तुम्हाला प्रेम होतं तर परवा ट्रेनमध्ये एका म्हाताऱ्या मुसलमानाला मारण्यात आलं तेव्हा तुम्ही का नाही बोललात? देशभरात मुसलमानांना मारतायत, गोळ्या घालतायत, त्याच्यात का बरं तुम्ही बोलत नाही? तुमच्याच युतीतले आमदार मुसलमानांना मस्जिदीत घुसून गोळ्या मारीन असं म्हणतात, तुम्ही साधा निषेधाचा शब्द काढला नाहीत ना, तुमच्या नेतृत्वाने काढला। आता अचानक तुम्हाला आठवण झाली की मी मुसलमान आहे आणि म्हणून मला विरोध होतोय आणि म्हणून शरद पवार माझ्या मागे लागलेत। शरद पवार जातपात पंत प्रांत ह्याच्या पलीकडे जाऊन राजकारण करतात। अल्पसंख्याक हा शब्द वापरून मुश्रीफांनी शरद पवारांना टार्गेट केल्यानं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर मुश्रीफांना आतापर्यंत काय काय मिळालं याची यादीच व्हायरल केली जाते। 5 वेळा आमदार, 4 वेळा मंत्री, वक्फ बोर्ड, कोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ता, महानगरपालिकेतील सत्ता, जिल्हा परिषद पंचायत समिती, साखर कारखाने। तुम्ही विचार करा आणि महाराष्ट्रही विचार करेल की बहुसंख्याक मराठा समाज तिथे असताना तुमच्यासारख्या एका मुस्लिम उमेदवाराला पवारसाहेब तिथनं निवडून आणायचे आणि तेही हजारो मतांच्या फरकाने। तुम्ही जर पवारसाहेबांचा घातच केला आहे तर पवारसाहेबांचा विचार कशाला करतील? ते त्यांची राजकीय खेळ खेळणार। आणि तुम्ही अल्पसंख्याक आहात म्हणून तुमच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही। तो मतदारसंघ काही अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक ह्याच्यावर नाही आहे, तो मतदारसंघ शरद पवारांना मानणार आहे आणि तिथं शरद पवार सांगतील तो उमेदवार निवडून आणणार आहे। विशेष म्हणजे हे तेच हसन मुश्रीफ आहेत जे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दादांसोबत येण्याआधी शरद पवारांचं भरभरून कौतुक करायचे। माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला पवारांनी किती पाठिंबा दिला हे सांगताना मुश्रीफांना अश्रू अनावर व्हायचे। आम्ही 2 अल्पसंख्याक आमदार आहोत, त्यापैकी एक आहेत नवाब मलिक साहेब, एक आहे मी। आता मी या अल्पसंख्याक समाजाचा एक छोटा कार्यकर्ता असताना 8 दिवसापूर्वी जयंत पाटील एक सभा घेत आहेत, त्यांना प्रवेश देत आहेत, पुन्हा स्वतः साहेब 3 तारखेला काल कागलला येत आहेत, म्हणून माझ्यासारख्या छोट्या अल्पसंख्याक समाजाच्या माणसाच्या मागे लागण्याची गरज काय आहे का,
मला याची चिंता लागलेली आहे. मला मनापासून आजही अभिमान आहे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला. 2009 साली मिरजेला जातीय दंगल झाली गणपतीच्या उत्सवाच्या काळामध्ये. त्यावेळेला त्या उत्सवाचा परिणाम, त्या दंगलीचा परिणाम आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी पराभूत झाली. मी मात्र प्रचंड मताने निवडून आलो. त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता आली. साहेबांनी पहिली प्रतिक्रिया दिली, आज मला सगळ्यात आनंद झाला असेल, सत्ता आली, परंतु माझा हसन मुश्रीफ नावाचा एक अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला, याच्यासारखं मोठा आनंद माझ्या जीवनात नाही. साहेब, तुम्ही दीर्घायुष्य व्हा, प्रचंड चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो, एवढीच प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी थेट लढत होणार आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन तुतारी हाती घेताच घाटगेंनी दिवारचा डायलॉग मारत माझ्यासोबत शरद पवार आहेत असं म्हटलं होतं. त्यावरून मुश्रीफांनी अब तेरी खैर नाही असं प्रत्युत्तर दिलंय. 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत. त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे. माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे. आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल. आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही, परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समरजित अब तुम्हारी खैर नाही. ही निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे. माझी खैर नाही, मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही. कारण कागल गडिंग्लज उत्तूरची जी स्वाभिमानी जनता आहे ही माझी पाठराखण करणारच आहे. आणि मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही. अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत. आताही ते ठीक आहे, ते आता संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं, पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही. एकेकाळी शरद पवारांचे खंदे समर्थक अशी ओळख हसन मुश्रीफांची होती. पण अजित पवारांच्या बंडानंतर मुश्रीफांनी शरद पवारांची साथ सोडली. आता कागलमध्ये उमेदवार जरी समरजित घाटगे असले तरी मुश्रीफांचा अप्रत्यक्ष सामना शरद पवारांशीच असेल. मुंबईहून कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.